नमस्कार. उज्ज्वल निकम. उज्ज्वल निकम हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात कित्येक केसेस, आणि ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे सर्वसामान्य माणसाला भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याला कारणीभूत पाडणारे एक व्यक्तिमत्व. ते यासाठी की त्यांनी लढलेल्या गरिबांसाठी असो, त्यांनी लढलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने असो, त्यांच्यातील प्रत्येक घटकांसाठी लढलेल्या त्यांनी केसेस, आणि ह्या सगळ्या केसेसच्या माध्यमातून लोकांना आणि समाजातील अनेक घटकांना भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला कारणीभूत पाडलेले एक व्यक्तिमत्व. उज्ज्वल निकम यांचा जन्म झाला 30 मार्च 1953. महाराष्ट्रातील जळगावचा त्यांचा जन्म झाला एका मध्यमवर्गीय कुटुंबात. त्यांचे वडील देवराजजी निकम हे एक न्यायाधीश आणि बॅरिस्टर होते. उज्ज्वल निकम यांनी आपलं शिक्षण कंप्लीट केलं. बॅचलर ऑफ सायन्स याची डिग्री घेतल्यानंतर त्यांनी जळगावच्या KC सोसायटीच्या SS मनियार लॉ कॉलेजमधनं त्यांनी आपलं लॉची डिग्री घेतली. आणि सुरुवातीच्या ज्या ट्रायल होत्या, सुरुवातीच्या ज्या केसेस होत्या त्या जळगावमधनं लढत त्यांनी सुरुवात केली आणि आपली एक राज्य पातळीवर त्याचबरोबर देश पातळीवर आपली एक वेगळी त्यांनी ओळख निर्माण केली. ते आपल्या बोलण्याच्या, आपली युक्तिवाद करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे. उज्ज्वल निकम हे आम्हाला माहीत आहेत, ते त्यांनी केलेल्या महाराष्ट्र शासनासाठी असो किंवा समाजातील अनेक घटकांसाठी असो किंवा भारतासाठी असो लढलेल्या आणि त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या केसेसपैकी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गुलशन कुमार केस, प्रमोद महाजन केस, त्याचबरोबर 26/11चा अतिरेकी हल्ला, त्याचबरोबर हत्याकांड, आणि अशा अनेक केस ज्यामध्ये त्यांनी आपल्या चाणक्य बुद्धीच्या मदतीनं युक्तिवाद करत जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देण्याचं आणि जे या सगळ्यात ज्यांनी सफर केले, या सगळ्यात ज्यांचं नुकसान झालंय त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या युक्तिवादाच्या साहाय्यानं उज्ज्वल निकम यांनी केलंय. उज्ज्वल निकम यांनी आपल्या 30 वर्षाच्या कार्यकाळात 628 आजीवन कारावासाच्या केसेस त्यांनी सक्सेसफुली लढल्या आहेत आणि त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा त्यांनी दिली आहे. आणि त्याचबरोबर 37 केसेसमध्ये मृत्यूदंड देण्यात त्यांचा युक्तिवाद यशस्वी राहिला आणि राष्ट्रासाठी, राज्यासाठी असलेले एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ही सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी देण्यात आली. आणि आता उज्ज्वल निकम चर्चेत येण्याचं कारण असं की मुंबई उत्तर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर ते लोकसभेसाठी उभा आहेत. धन्यवाद.